माझं आयुर्वेद क्लिनिक आहे सदाशिव पेठेमध्ये. मी कोड ब्रेकर नावाचा एक छोटा स्ट्रेंथ ट्रेनिंग स्टुडिओ चालवते. मी 34 वर्षाची असताना सुरुवात केल्यामुळे मी ओपन एज कॅटेगरी जी होते त्यातच बरीच वर्ष खेळले. मी ओपनची नॅशनल चॅम्पियन 5 वेळा झाले, ओपनची एशियन चॅम्पियन 3 वेळा झाले आणि वर्ल्ड चॅम्पियन जे मी झाली आहे ती मी मास्टर्स कॅटेगरीमध्ये झाली आहे. आणि मग ते बेस्ट लिफ्टरचं जे टायटल असतं ते मला पुण्यात, महाराष्ट्रामध्ये 10 वेळेला, इंडियामध्ये 5 वेळेला, एशियामध्ये, एशिया पॅसिफिक, आफ्रिकामध्ये आणि वर्ल्डचं पण स्ट्रॉंग वुमनचं रनरअपचं टायटल मला आहे. की तुम्ही सुखी असणार, दुःखी असणार, तुम्ही भरपूर जगणार की लवकर मरणार, तुमच्याकडे बळ असणार की तुम्ही वीक असणार, हे सगळं तुम्ही झोपेची क्वांटिटी आणि क्वालिटी जी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आयुर्वेद सांगतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 आयुष्य जगण्याचा, आरोग्याचा पाया आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटता आज आपण एका खूप खास व्यक्तीला भेटणार आहोत. वर्ल्ड चॅम्पियन आहेत त्या, पॉवर लिफ्टर आहेत त्या आणि त्याच्याच बरोबर त्या आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करतात. मॅम, मला खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे बोलवून. तुमची ओळख करून देते. शर्वरी इनामदार मॅम आता माझ्या समोर आहेत. मॅम, तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, मी डॉक्टर शर्वरी इनामदार. माझं आयुर्वेद क्लिनिक आहे सदाशिव पेठेमध्ये आणि महेश सोसायटीमध्ये मी कोड ब्रेकर नावाचा एक छोटा स्ट्रेंथ ट्रेनिंग स्टुडिओ चालवते. तर आयुर्वेदिक औषधं देणं ही गोष्ट, ते प्रिस्क्रिप्शन मी नंतर देते. हेल्दी लाईफ जे आहे ते जगण्यासाठी आहार, व्यायाम, झोप यांचं गणित कसं असावं त्याचं प्रिस्क्रिप्शन लिहिणं हा माझा व्यवसाय आहे. आणि त्याच्याबरोबरच स्वतःची फिटनेस जर्नी जी आहे ती नेक्स्ट लेवलला नेत पॉवर लिफ्टिंगचं जे क्षेत्र आहे ते पण एक्सप्लोर करण्याचं मी ठरवल्यामुळे मी पॉवर लिफ्टिंगही करते. बरोबर मॅम, जिथून सुरुवात केली तुम्ही फक्त म्हणजे स्वतःच्या फिटनेसकडे पाहता पाहता तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहात आणि आत्ताच तुम्ही मला सांगत होतात की तुम्हाला गुगल केलं तर बेस्ट पॉवर लिफ्टर म्हणून तुमचं नाव येतं. ती जर्नी कशी झाली का आम्हाला सांगाल? खरं तर ज्याला आपण म्हणतो ना की शक्ती हे कधीच माझं क्षेत्र नव्हतं आणि स्वयंपाक ज्यांना करायला आवडतो त्या लोकांविषयी मला नितांत आदर आहे, कारण मला फारशी त्यात गती नाहीये. पण आता 20 वर्ष पुढे जर आपण आलो तर शक्तीच्या क्षेत्रात मी काम पण करतेय आणि कोणाला सुचणार नाही तशा चिकन थालीपीठ सारख्या रेसिपीज पण टाकतेय. त्याच्यामुळे कधीही कोणाला सुचणार नाही आणि झेपणार नाही अशा गोष्टी पुढे जाऊन आयुष्यात आपल्या बाबतीत नक्की घडू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण माझ्या बाबतीत झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर माझे आई वडील सुद्धा डॉक्टर आहेत. माझ्या आईला योगासनांची लहानपणापासून आवड होती, त्याच्यामुळेच माझा जो धाकटा भाऊ आहे की नाही तो योगासनांचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. पण तो मात्र शाळेत असल्यापासून स्पोर्ट्स पर्सन होता आणि मी खूप कॉम्पिटिटिव्ह खेळ असे कधी खेळले नाही शाळेमध्ये. एवढंच की शाळेत 11 किलोमीटर लांब आपली जुनी ॲथलेट्सची जी सायकल होती त्याच्यावर मी जायचे. त्याच्यामुळे कदाचित थाईज ज्या आहेत त्या वजन उचलण्यासाठी तयार झाल्या असतील, पण माझा वजनांशी कधी संबंध आला नव्हता. त्यात मी आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्याच्यामुळे तो काय म्हणतात ऍक्सिडेंट जसा एखादा घडतो स्वीट तसं ते झालं. म्हणजे माझी दोन्ही मुलं आपण म्हणतो की 4थी 5वीत गेली की पूर्ण वेळ शाळा होते. मग माझा नवरा जो आहे त्याला व्यायामाची आधीपासूनच आवड आहे. तो म्हटला चल माझ्या बरोबर तू जिमला, घरीच काय योगासनं करत बसतेस, आता वेळ आहे तुझ्याकडे. मी म्हंटल ते दुसऱ्यांना पैसे देऊन त्यांची वजन उचलायला मी नाही बाबा येणार. तरी रखडत गेले आणि ऑब्व्हियसली जिमला गेल्यावर कार्डिओ सेक्शन मध्ये कधी थोडंफार गेले तर, पण मुख्य अट्रॅक्शन असायचं ते एरोबिक्स, झुंबा, सूर्यनमस्कार, योगासनं, वीकेंड ट्रेक्स. पळायचीच असली तर नवऱ्याबरोबर मॅरेथॉन, अगदीच खूप वाटलं तर ते डिस्को लाईट्स वरचं स्पिनिंग जे आहे ते, असं सगळं मी धुवाधार एन्जॉय करत होते. आणि मग एक दिवशी मी बघितलं जिम मध्ये पुशअप्स, पुलअप्स, ते मसल अप आणि बर्पीज वगैरे करणारी मुलं जी आहेत ती मी पाहिली आणि माझ्या नवऱ्याला मी विचारलं की हे मला पण येईल का करता. ते म्हणले त्याच्यासाठी जिमला म्हणजे खरं जिमला यावं लागतं. त्यांनी मला डबल बार डिप्स वर उभं केलं असं नुसतं बरं का,
सरळ हात हो, ठेवून, हो, तर मी अशी लट होत होते. हो, हो. म्हणे आता स्वतःचं शरीर तोलायचं आहे, तर हो. ऍटलिस्ट छोट्या डंबेल पासून सुरुवात करावी लागेल. हो. आणि माझा डंबेलला हात लागला आणि वजन उचलण्याचा श्री गणेश आहे तो 34व्या वर्षी झाला. अशी ही ती सुरुवात. हो 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 हो. आणि तिथून लास्ट इयर आय गेस तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन आहात. हो. तुमचे अवॉर्ड्स आणि आतापर्यंतची कारकिर्द सांगाल का? तर फॉर्च्युनेटली असं म्हणता येईल की मी 34 वर्षाची असताना सुरुवात केल्यामुळे मी ओपन एज कॅटेगरी जी होते त्यातच बरीच वर्ष खेळले. बरोबर. त्याच्यामुळे मी ओपनची नॅशनल चॅम्पियन 5 वेळा झाले, ओपनची एशियन चॅम्पियन 3 वेळा झाले आणि वर्ल्ड चॅम्पियन जे मी झाली आहे ती मी मास्टर्स कॅटेगरीमध्ये झाली आहे. पण क्लासिक आणि इक्विप्ड अशा दोन्ही सेम टाइम चॅम्पियनशिप मिळवलेली भारताची मी इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज जेंडर पहिलीच ॲथलीट आहे. मस्त. आणि मग ते बेस्ट लिफ्टरचं जे टायटल असतं ते मला पुण्यात, महाराष्ट्रामध्ये 10 वेळेला, इंडियामध्ये 5 वेळेला, एशियामध्ये, एशिया पॅसिफिक आफ्रिकामध्ये आणि वर्ल्डचं पण स्ट्रॉंग वुमनचं रनरअपचं टायटल मला आहे. तर हे सगळे जे अवॉर्ड्स आहेत म्हणजे एक झालं की दुसरं ते स्टेप्स चेस करणं जे असतं की नाही, न थांबता स्वतःचीच बेटरमेंट जी आहे ती परस्यू करणं, ह्या याच्यामध्ये जर्नी आलेली इथपर्यंत आणि अजूनही चालू आहे. होपफुल आहे मी. बरोबर. नाही, खूप छान जर्नी. मी तुम्हाला आय गेस 4 ते 5 वर्ष झाले फॉलो करते आणि तुमचं रुटीन मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही रेग्युलरली पोस्ट करत असता तुमच्या रुटीन बद्दल, रेग्युलरली वेट लिफ्ट करताना वगैरे तुमचे खूप छान शॉट्स असतात. आयुर्वेदा ह्या विषयामध्ये तुमची डॉक्टरेट आहे आणि आता तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्येही काम करता. आमच्या ऑडियन्सला एक छोटी एक दिनचर्या आम्हाला कळू शकेल की जर 100 वर्ष जगायचं असेल तर काय केलं पाहिजे दिवसभर, ते तुम्ही थोडक्यात सांगाल का? खूप छान प्रश्न विचारलास तू मला. खरं तर माझं जे MD झालंय BMS नंतर ते स्वस्थ वृत्त या विषयात झालंय. तर स्वस्थ वृत्त याचा अर्थ काय होतो, तर निरोगी माणसाने त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी म्हणजे 100 वर्ष जगण्यासाठी काय पद्धतीने त्याचे आचार विचार विहार झोप माइंडसेट पासून सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे त्याचं विस्तृत वर्णन आयुर्वेदाच्या ज्या पार्टमध्ये आहे ते मी 12वी नंतर ऑलमोस्ट 12 वर्ष जे आहे ते शिकली आहे. तर माझं जे स्पेशलायझेशन आहे डॉक्टर होण्यातलं ते आणि मी काम करते ते फील्ड, हे असं हँड इन हँड जातं. म्हणजे वेन युअर पॅशन बिकम्स युअर प्रोफेशन अँड इट बिकम्स सोर्स ऑफ युअर अर्निंग, देर इज नथिंग सो मच एक्साइटिंग अबाउट लाईफ दॅन दॅट. म्हणजे ती एक्साइटमेंट जी आहे ती रोज मला अनुभवायला मिळते की बाप दाखवलं तर श्राद्ध कर म्हणतो ना आपण. म्हणजे तू सांगतेस आम्हाला की स्वस्थ कसं राहायचं, तर नाही का मी तुम्हाला सांगणार स्वस्थ कसं राहायचंय, पण तुम्ही माझं स्वास्थ्य जज नाही करायचं. सो आय ट्राय टू प्रॅक्टिस व्हॉट आय प्रीच. मग त्या अनुषंगाने आयडियली आता दिनचर्या ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत पासून जी सुरू होते की आजकाल लाईट्सच इतक्या उशीरपर्यंत चालू असतात की आयडियली ती फॉलो करता येणं कुणाला शक्य आहे आजच्या काळामध्ये. बरोबर. म्हणजे ऑलमोस्ट इतकं फास्ट पेस आहे लाईफचं, तरी पण त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो तर आपली स्वतःची जी प्रकृती आहे त्याच्या अनुरूप आहार विहार जो आहे तो घेऊ शकतो. प्रिडॉमिनंटली तुमची जर कफ प्रकृती असेल आणि रात्री तुम्ही 9 तासाची झोप घेत नसाल तर तो न झोपल्याचा जो हँगओव्हर आहे की नाही तो तुमची प्रोडक्टिव्हिटी पूर्ण हॅम्पर करतो. बरोबर. म्हणजे लिटरली आयुर्वेद सांगतो की निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम. म्हणजे काय की तुम्ही सुखी असणार दुःखी असणार, तुम्ही भरपूर जगणार की लवकर मरणार, तुमच्याकडे बळ असणार की तुम्ही वीक असणार, हे सगळं तुम्ही झोपेची क्वांटिटी आणि क्वालिटी जी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. मग आता झोपेला जर इतकं महत्व आहे तर काही लोक सांगतात नाही आम्ही मेडिटेशन प्राणायाम करतो आणि माणसाला 3 आणि 4 तासाची सुद्धा डीप स्लीप पुरते. असेच लोक आहेत की जे बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष देतात पण झोपत नाहीत आणि मग एक दिवशी हार्ट अटॅक येतो आणि ब्लेम केलं जातं. ती सेम गोष्ट आहे की म्हणजे पॅकेट फूड खाऊ नये सगळ्यांना माहिती असतं, दारू सिगरेट पिऊ नये सगळ्यांना माहिती असतं, क्लबिंग पार्टीज जे आहेत त्या किती करायला पाहिजे याची फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवावी सगळ्यांना माहिती असतं. पण देयर इज सच थिंग एज फूड ॲडिक्शन. सर्टन टाईपचं फूड जे आहे ते ॲडिक्टिव्ह पुन्हा पुन्हा खात राहिलं. शिवाय तुमची स्वतःची फॅमिली हिस्ट्री लक्षात न घेता तुम्ही जर सोशल मीडिया फक्त काय सांगतो हे करून जर गृहीत धरत राहिलात तर मग तुमची दिनचर्या म्हणजे काय तर तुम्ही काय खाता, तुम्ही काय म्हणजे तुमचं रूम अराउंड विहार ज्याला म्हणतो आपण आणि एक्सरसाइज व्यायाम शरीराचा काय असतो, तुमची झोपेची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे आणि तुमचा माइंडसेट आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्ट्रेस हँडलिंग कपॅसिटी कशी आहे आणि ते तुम्ही सक्सेसफुल
रिलेशनशिप्स मध्ये कसं ट्रान्सलेट करताय, कारण बरोबर. समाजशील प्राणी आहे. हो म्हणून एकांतवासात ठेवणं किंवा काळ्या पाण्याची शिक्षा ही शिक्षा आहे ना. बरोबर म्हणजे तो जर लोनली राहणारा माणूस असता तर ती त्यांनी एन्जॉय केली Enjoy असते, केली दॅट इज नॉट बरोबर आहे त्याच्यामुळे हे मिनिंगफुल रिलेशनशिप्स पण त्या दिनचर्येमध्ये येतात. मग ह्या सगळ्या पातळ्यांवर जर यशस्वी होता आलं तर आयुर्वेद सांगतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 आयुष्य जगण्याचा, आरोग्याचा पाया आहे. ह्याच्याशिवाय ना करिअर शक्य आहे, ना फुलफिलमेंट, ना पर्सनल ग्रोथ, ना स्वतःचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते. मग धर्म म्हणजे काय, तर स्वाभाविक कर्म. म्हणजे काय, तुम्हाला आतून असं तुम्ही काम करत राहिलात. जसं आता तू किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करतेस, तुला असं वाटत नाही की तुला कोणीतरी रोजानी लावलंय आणि चापकाचे फटके देऊन आता काम करायला लावतंय. बरोबर म्हणजे जे तुला आतून असं इन्स्पायर करतं, आतून तुला ती ठिणगी जागी ठेवतं काहीतरी करण्याची, तुला सकाळी उठण्यासाठी एकदम फ्रेश ठेवतं, Yes. ती गोष्ट म्हणजे तुझं स्वाभाविक कर्म धर्म असतं. धर्म बरोबर. म्हणजे आपलं हिंदू मुस्लिम वगैरे असं नाही. बरोबर मग तो तुमचा धर्म शोधणं जे आहे की नाही, ते कुणाला लवकर सापडतं, कुणाला उशिरा, पण ते शोधण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. बरोबर अर्थ म्हणजे काय, तर थोडासा फायनान्शियल इंडिपेंडन्स की ज्यात तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, तुमच्या ग्रोथसाठी, शिकण्यासाठी वेळ शिल्लक ठेवता आला पाहिजे. काम इज बेटर नेक्स्ट जनरेशन. म्हणजे काय की तुम्ही घाण करताय, कचरा करताय, पाणी संपवताय, प्रदूषण करताय, तर तुमची पुढची पिढी बर्बाद होणार आहे. बरोबर म्हणजे फक्त पोटची मुलं एवढाच विषय नाहीये त्यात. इन जनरल पृथ्वी जी आहे तिचं आयुष्य आणि सस्टेनेबिलिटी आहे ती वाढवणं, बरोबर हे काम यात येतं. मोक्ष इज फायनल एनलाइटनमेंट. म्हणजे ती काय म्हणतात त्याला, आपल्याला त्याची व्याख्या सुद्धा समजणं कसं अवघड आहे. पण ह्या टप्प्यांमधून जो माणूस जातो त्याला त्याचा दिवसाचा जो पार्ट आहे तो त्याच्यानुसार, म्हणजे सकाळी उठल्यावर थोडा वेळ कराग्रे बसते लक्ष्मी आपण म्हणतो, म्हणजे आपलं आयुष्य आपल्या कर्मामध्ये आहे, हातामध्ये आहे. बरोबर आपण पृथ्वीला नमस्कार करतो, आपण दिवसभर काय करणार आहोत, आपण ग्रेटफुल आहोत या गोष्टीची प्रार्थना करतो, सर्वेपी सुखीनः सन्तु म्हणतो. हे काय तर मेडिटेशनचा प्रकार आहे. बरोबर त्याच्यानंतर तुम्ही प्रातर्विधी तुमचे सगळे उरकता, फ्रेश होता. अभ्यंग स्नान जे सांगितलंय, रोज अंगाला तेल लावणं, मग ते थंडी असेल तर तिळाचं, उन्हाळा असेल तर खोबऱ्याचं, घाण्याचं तेल जे ते लावणं, उठणं लावून आंघोळ करणं, रोज नाही जमत आठवड्यातनं 2दा, बरोबर जसं जमेल तसं. हे आयुर्वेद सांगतोय आणि वातशांती होते, आरोग्य पण वाढतं. मग व्यायाम आहे, व्यायामानंतर मर्दन आहे, म्हणजे शक्य होईल त्यावेळेला मसाज पण माणसाने घेतला पाहिजे. बरोबर आणि मग त्याच्यानंतर सूर्य डोक्यावर आल्यानंतर माणसाचं पहिलं नील जे आहे ते घेतलं जातं. म्हणजे खरं अगदी टिपिकली आयुर्वेद काय सांगतो, तर द्विकाल भोजन, आणि ज्याचा अग्नी चांगला नाहीये, म्हणजे ज्याला पचत नाहीये खाल्लेलं, त्यांनी एका शनी राहावं असं सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे काय म्हणतात, हे सगळं प्रकृती बघून पण करावं लागतं. त्यात पित्त प्रकृतीचे लोक दंदशूक असतात, म्हणजे त्यांना सारखं खायला नाही दिलं तर पित्त विकृती झालेले लोक ते मायग्रेन होतंय म्हणतात. तर हे जे फूड ऍडिक्शन असतं ना, त्याचं विनिंग जे आहे ना, ते केस बाय केस, म्हणजे ग्रंथ काय सांगतो त्याचं प्रॅक्टिकल इंटरप्रिटेशन तुम्ही काय करणार आहात. आणि मग तुम्हाला आता प्रस्थापित क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळे डॉक्टर्स, इन्फ्लुएन्सर्स काय सांगतात, या सगळ्याचा ताळमेळ तुम्हाला स्वतःला घालता येत नसेल ना, तर तुम्ही तुमची स्वतःची दिनचर्या काय असली पाहिजे हे खरंच जाऊन घेऊन घेतलं पाहिजे. म्हणजे भाजी भाकरी वरण भात खाल्ला आणि सगळं न्यूट्रिशन मिळालं असं असतं तर मला वाटते वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक मेडल्सची कमतरताच राहिली नसती. पण दॅट इज नॉट ट्रू. दॅट्स व्हॉट वी सी, की खायला सगळं अवेलेबल आहे, अबंडन्स भरपूर आहे, पण कपडे बेस्ट पॉसिबल घेतो आपण, घड्याळ वापरतो, आता तर घड्याळ लागत नाही तरी वापरतो, अगदी हार्टबीट सांगणारं, बीपी सांगणारं पण वापरतो, दरवर्षी रिपोर्ट करतो. त्याचं पुढे होतं काय, मोबाईल आपल्याला बेस्ट क्वालिटीचा पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, गाडी पाहिजे, पण इथे जाणारं अन्न आणि इकडे जाणारे विचार ह्याच्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. तर ते लक्ष पुरवणं, माइंडफुल राहणं, हे अन्नाच्या बाबतीत खरं आहे. तसंच आहारती म्हणजे ग्रहण करणे. तुम्ही जे काही बघता, ऐकता, वास घेता, खाता, विचार डोक्यामध्ये घालता, तो सगळा तुमचा आहार असतो. आणि या आहारातून जीवाची उत्पत्ती होते, म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व घडतं, आणि ह्याच आहारातून रोगाची पण उत्पत्ती होते. मग ते ओळखून तसं डिझाईन करणं याला म्हणतात दिनचर्या. मग रात्री तुम्ही जितक्या वाजता झोपणार आहात तो गजर जर लावला ना, म्हणजे प्रकृतीनुसार 9 तास आधीचा, 8.5 तास आधीचा, अगदीच वातप्राधान्य आहे आणि 7.5 तासाच्या वर झोपच येत नाहीये,
पण तुम्ही ते फोर्स नाही करू शकत. रात्रीची जी झोप आहे ती, बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला IT मध्ये काम करणारे, US UK शिफ्ट मध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना मला सांगावं लागतं की आता कडेलोट झालेला आहे, आता पहिल्यांदा तुम्ही तुमच्या झोपेकडे लक्ष द्या, काही दिवस शिफ्ट करून घ्या, परत दगडविटा मारायला सुरुवात करा. तर कधी कधी दिनचर्या सुधारवणं हे अगदी बेसिक लेवलवर असतं, बरोबर. आणि कधी कधी त्याची क्वालिटी जी आहे ना ती सुद्धा बघावी लागते फॅमिली हिस्ट्रीनुसार. तर प्रश्न सोपा, छान, मी दिवसभर बोलू शकते असं आहे, पण दिनचर्या म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याला अनुसरून दिवसभर काय केलं पाहिजे, बरोबर, याचं रिपिटेशन करणं हे म्हणजे तुमची दिनचर्या असतं. खूप खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि खूप उपमा पण खूप छान छान वापरल्या. सोशल मीडियाचा एक तुम्हाला खूप वाईट अनुभव आला तो आणि एक चांगला अनुभव असं पण तुम्ही एक शेअर आमच्या बरोबर कराल असं मला वाटतं. नक्की नक्की. म्हणजे पूर्वी ते असायचं ना, दूरदर्शन शाप की वरदान, Yes, निबंध yes. लिहिले, निबंध लिहा. हो. तसं त्याच्यानंतर आता हे म्हणायला पाहिजे की सोशल मीडिया शाप की वरदान. मुख्य म्हणजे मला सांगायला आवडेल की मजेत, शिस्तीत राहून सुद्धा मजेत जगता येतं, ह्याच्यावर पूर्ण विश्वास असणारी म्हणाल तर जुन्या पिढीची मी आहे. बरोबर. पण सोशल मीडियावर मी यायला पाहिजे याच्यासाठी आग्रह माझ्या टीनेज पोरांनी धरला. बरं. म्हणजे मला खूप अडचणी येतात. म्हणजे रीलला सॉन्ग कसं लावायचं पासून इन्स्टाला अकाउंट कसं उघडायचं पर्यंत, बरोबर. हे फेसबुकवर अपलोड होत नाहीये. अगं आई, 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ लॅपटॉप वरून करायला पाहिजे. असं करत करत ते फेसबुक, इन्स्टा, एक माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी हेल्थ रिलेटेड गोष्टी टाकते, आणि कोड ब्रेकर पॉडकास्ट म्हणून आहे, तिथेही मी असं तुझ्यासारखं जे लोक आहेत त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज त्यांच्या मुलाखती घेते. तर हे ज्या वेळेला सुरू केलं त्यावेळेस अगदी हा निखळ त्याच्यामधला उद्देश होता की इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते बरेचदा दारू, मजा, मस्ती, पार्टी आणि शो ऑफ करणं, म्हणजे भले डिप्रेस्ड असतील त्यांच्या लाईफमध्ये पण शोषा जो आहे तो जास्ती असतो. तर मला आपण काय करतो, चांगलंच करतो, चांगलं खातो, व्यायाम करतो, 4 चांगल्या गोष्टी सांगतो. आयुर्वेद खूप गयावजरं नाहीये, आजच्या लाईफ मध्ये पण तो तितकाच लागू आहे. आणि बरेच वेळेला तुमचे जे डायलेमाज असतात की नाही दिनचर्या किंवा न्यूट्रिशन विषयीचे, त्याच्यात मुख्य आयुर्वेदात वेगळंच सांगितलेलं असतं, आणि तुम्हाला सांगणारे जे लोक आहेत ते त्यांची मतं तुमच्यावर लादत असतात. मग ते पारदर्शकपणे जर आपण सांगू शकलो तर अशा गोष्टीतून त्याची सुरुवात झाली. रिसेंटली वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाण्याच्या आधी 4-6 महिन्यापूर्वी माझं पेज फेसबुकचं डॉक्टर शर्वरी इनामदार हॅक झालं. ते मी डिलीट व्हावं म्हणून इतके, म्हणजे उघडण्यासाठी तर ताप पडला नसेल इतका, पण अजूनही ते बंद झालेलं नाहीये. त्याच्यावर ऑब्सिन कंटेंट हॅकर टाकतोच आहे. मला असं कळलं की अकाउंट असेल ना तर ते सायबर सिक्युरिटी वाल्यांना किंवा पोलिसांना डिलीट करणं सोपं जातं. पेज असेल तर त्याच्यामध्ये बरेच काय काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यातल्या त्यात फेसबुक पेजचे. पण अगदी सोपे थोडे थोडे जे अनुभव, म्हणजे मी कोल्हापूरला रंकाळ्यावर स्पर्धेच्या वेळेस गेले होते. तिथे 3 वर्षाच्या बाळाला हाताला धरून आलेली मुलगी होतीये, आणि तिने मला सांगितलं, मॅम मी तुमचे ते व्हिडिओज आहेत ना PCOS आणि त्याच्यासाठीचं डाएट ते बघायचे म्हणे, मला इन्फर्टिलिटी होती, हे बघा म्हणे तुमच्या व्हिडिओज नंतर माझ्या PCOS व्यायाम वगैरे डाएट करून गेल्यात, आणि हा माझा मुलगा आहे. तुम्ही डॉक्टर शर्वरी इनामदार का, असं असतात किंवा कुठे लोक विचारतात. आणि मग हो तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन आहे ना, तुम्ही खेळलात, तुम्ही रिप्रेझेंट केलं, आम्हाला इथे रडू आलं, आम्हाला असं वाटलं की आम्ही जिंकलो. हे जे अनुभव असतात त्याच्यामुळे मी असं नक्की म्हणेन की विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट प्रत्येक गोष्टीचे काही चांगले काही वाईट परिणाम असतात. त्याच्यामुळे होपफुली हॅकर मला माझ्या याच्यावर सोडून देईल आणि त्याच्यावरती तसलं काहीतरी विचित्र टाकणं बंद करेल. अदरवाईज हे बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर मी अवेलेबलच आहे. लोकांना जर असं वाटत असेल की त्यांनी मला नवीन ठिकाणी शोधावं तर ते इथे मला फॉलो करू शकतात. खूप छान वाटलं मॅम तुमचा पूर्ण एक्सपिरियन्स पाहून, आणि मला खूप दिवसांची इच्छा होती तुम्हाला पर्सनली भेटायची. ती या पॉडकास्ट थ्रू आज माझी पूर्ण झाली आहे. थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच नीरा. थँक्यू.